विचार करा, जर तुमचा हात तुटला आणि तो पुन्हा उगवला तर एखादी सुपर पॉवर मिळाल्यासारखं वाटेल ना. हम्म. तारा मासा म्हणजेच स्टारफिश हे प्रत्यक्षात करू शकतो. आणि तो कंटकचर्मी किंवा इकायनोडर्माटा या सागरी प्राण्यांच्या गटात मोडतो. इकायनोडर्माटा हे नाव दोन ग्रीक शब्दांपासून आलेलं आहे. इकायनोस म्हणजे काटेरी आणि डर्मा म्हणजे त्वचा. त्यामुळे त्यांचा शब्दशः अर्थ काटेरी त्वचा असलेली प्राणी असा होतो, जी त्यांच्या रूपाचं अचूक वर्णन करतं. हे सर्व कंटकचर्मी प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. तुम्ही त्यांना समुद्राच्या तळाशी हळूहळू सरकताना, खडकांना चिकटलेले किंवा वाळूखाली लपलेले पाहू शकता. हे प्राणी समुद्राच्या परिसंस्थेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मृत वनस्पती आणि प्राण्यांना खाऊन पोषण द्रव्यांचं पुनर्चक्रीकरण करतात आणि समुद्राचा तळ स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे पाण्याखालील जीवनाचा समतोल राखला जातो. जर तुम्ही कधी तारा मासा चालताना पाहिला असेल तर त्याच्या भुजांच्या खाली लहान नळ्यांसारख्या रचना तुमच्या लक्षात आल्या असतील. त्यांना नलिकापाद किंवा ट्यूब फीट असं म्हणतात. यामध्ये पाणी भरून किंवा बाहेर काढून ते सक्शन निर्माण करतात. सक्शन म्हणजे जिथे कमी दाब निर्माण करून हवा किंवा द्रव पदार्थ आत ओढले जातात, ज्याच्या मदतीने ते चालतात, खडकावर चढतात किंवा भक्ष्याचं कवच उघडतात. हे प्राणी जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांचं शरीर दोन्ही बाजूंनी सारखं दिसतं. त्याला द्विपार्श्व सममिती म्हणतात. पण जसे जसे ते प्रौढ होतात तसा तसा त्यांच्या शरीराचा आकार बदलतो आणि शरीराचे भाग मध्य अक्षाभोवती चक्राच्या आऱ्यांसारखे मांडलेले असतात. या रचनेला अरीय सममिती म्हणतात. आणि त्यामुळे त्यांना सर्व दिशांनी संवेदना जाणवतात आणि हालचाल करणे सोपे होते. त्यांच्या भुजा केंद्राभोवती समान रीतीने पसरलेल्या असल्याने ते कोणत्याही बाजूनी स्पर्श, प्रकाश किंवा अन्नाचा मागोवा घेऊ शकतात. याचा अर्थ त्यांना वळण्याची गरज नसते. ते कोणत्याही बाजूने येणाऱ्या इशाऱ्याला त्वरित प्रतिसाद देऊ शकतात, ज्यामुळे तळावर त्यांचं जगणं सोपं होतं. त्यांची त्वचा आपल्यासारखी मऊ नसते. ती कॅल्शियम कार्बोनेटच्या कठीण चकत्यांनी बनलेली असते, ज्यामुळे एक अंतःकंकाल असतो किंवा ज्याला एंडोस्केलेटन म्हणतात तो तयार होतो. आणि कधीकधी यावर काटे असतात, ज्यामुळे त्यांची त्वचा खडबडीत लागते. यांचं शरीर पेशींच्या 3 मुख्य थरांपासून बनलेलं असतं. बाहेरचा बहिर्जन स्तर, आतले अवयव बनवणारा अंतर्जन स्तर आणि मधला मध्यस्तर. या 3 थरांच्या अस्तित्वामुळे त्यांना त्रिस्तरीय म्हणजेच ट्रिप्लोब्लास्टिक प्राणी म्हणतात. या थरांच्या मध्ये एक खरी देहगुहा म्हणजेच एक ट्रू सिलोम असतो. हा ट्रू सिलोम मेझोडर्म थरामध्ये तयार झालेला असतो आणि तो एखाद्या मऊ उशीप्रमाणे काम करतो, ज्यामुळे प्राण्यांची हालचाल होताना त्यांचे अंतर्गत अवयव सुरक्षित आणि स्थिर राहतात. आता आपण पाहूया की हे इकायनोडर्म्स हालचाल कशी करतात. कल्पना करा की त्यांच्या शरीरात पाण्याच्या लहान नळ्यांचे जाळे पसरलेले आहेत. समुद्राचं पाणी वरच्या एका छिद्रातून, ज्याला मॅड्रेपोराइट म्हणतात, तसं आत शिरतं आणि नलिकापादांपर्यंत म्हणजेच ट्यूब फीटपर्यंत वाहतं. या नलिकापादांमधील पाण्याचा दाब नियंत्रित करून हा प्राणी हालचाल करतो किंवा खडकांना चिकटतो. या आश्चर्यकारक व्यवस्थेला जलवाहिनी प्रणाली किंवा वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणतात. अन्नाच्या बाबतीत तारामासा खूपच वेगळी पद्धत वापरतो. जर त्याचं भक्ष्य तोंडात मावण्यासारखं नसेल तर तो आपले जठर तोंडातून बाहेर काढतो, भक्ष्याभोवती गुंडाळतो आणि शरीराबाहेरच त्याचे पचन करतो. आणि पचन पूर्ण झाल्यावर जठर पुन्हा आत ओढलं जातं. या प्राण्याची पचन संस्था पूर्ण असते, ज्यामध्ये मूक, जठर आणि गुदद्वार असतं. मात्र यांच्यात आपल्यासारखं हृदय किंवा रक्तवाहिन्या नसतात. जलवाहिनी प्रणालीच शरीरात ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य पोहोचवते. आता आपल्याला हे तर माहितीच आहे की यांच्या शरीरात पाण्याच्या बारीक नळ्यांचं एक जाळं असतं, ज्याला आपण मॅड्रेपोराइट म्हणतो. पाणी एका लहान छिद्रातून प्रवेश करतं आणि या नळ्यांद्वारे नलिकापादांपर्यंत पोचतं. आणि मग पाण्याचा दाब नियंत्रित करून हे प्राणी आपले पाय पसरवून घेऊन आकसून घेऊ शकतात. आणि हीच संस्था त्यांना श्वसनासाठी देखील मदत करते. पाण्याचे वहन होताना त्यातील ऑक्सिजन शरीरात शोषला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. ते नलिकापाद आणि त्वचा कल्ले म्हणजेच स्किन गिल्स यांच्याद्वारे श्वास घेतात. टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी यांच्याकडे स्वतंत्र अवयव नसून ते शरीराच्या पृष्ठभागावरून थेट समुद्राच्या पाण्यात मिसळले जातात. आणि विशेष म्हणजे या प्राण्यांना मेंदू नसतो. त्याऐवजी त्यांच्या मुखाभोवती एक मज्जावलय
आणि प्रत्येक हातामध्ये पसरलेले मज्जातंतू असतात. या रचनेमुळे ते डोके नसतानाही हालचालींमध्ये समन्वय ठेवू शकतात. बहुतेक कंटकचर्मी प्राणी एकलिंगी असतात, म्हणजेच मादी आणि नर. ते समुद्राच्या पाण्यात अंडी आणि शुक्राणू सोडून लैंगिक प्रजनन करतात, ज्यामुळे अळ्या तयार होतात. आणि जर त्यांचा एखादा हात तुटला तर ते पुनर्जनन प्रक्रियेद्वारे तो पुन्हा वाढवू शकतात. जसा की आपण इथे बघू शकतो. काही जातींमध्ये तर शरीराचा मोठा भाग तुटला तर त्यापासून पूर्णपणे नवीन सजीव तयार होऊ शकतो, ज्याला खंडीभवन म्हणतात. जिथे शरीराचा एक छोटासा भाग सुद्धा पूर्ण सजीव बनवू शकतो. तर आता आपण हे बघूया की आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो. कंटकचर्मी प्राणी हे सागरी, त्रिस्तरीय व सिलोमयुक्त प्राणी आहेत. प्रौढ अवस्थेत त्यांच्यात पंचअरीय सममिती तर अळी अवस्थेत द्विपार्श्व सममिती आढळते. यांच्यामध्ये पूर्ण पचन संस्था, ज्यामध्ये मुख, जठर आणि गुदद्वार असतात. काहींमध्ये जसे तारामास्यात अन्नपचन शरीराबाहेरही होते. यांच्यात हृदय किंवा रक्तवाहिन्या नसतात. जलवाहिनी प्रणालीद्वारे पोषक द्रव्य व प्राणवायू संपूर्ण शरीरात वाहून नेले जातात. हे प्राणी नलिकापाद व त्वचेवरील त्वचीय कल्ल्यांद्वारे श्वसन करतात आणि समुद्राच्या पाण्याशी थेट वायू विनिमय करतात. यांच्याकडे विशेष उत्सर्जन अवयव नसतात. अपशिष्ट पदार्थ शरीर पृष्ठभागातून प्रसरणाने बाहेर टाकले जातात. आणि बहुतेक प्रजाती पाण्यात अंडी व शुक्राणू सोडून लैंगिक प्रजनन करतात. तर काही प्रजाती खंडीकरणाद्वारे अलैंगिक प्रजननही करतात. उदाहरणार्थ तारामासा, समुद्री अर्चिन, फेदर स्टार आणि इतर. कंटकचर्मी प्राण्यांबद्दल इतकंच. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.